नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक आहे तापी नदी प्रणाली. तर हा टॉपिक उपयुक्त आहे. पोलीस भरती, कंबाईन, राज्यसेवा, MPSC सर्वांसाठी हा उपयुक्त आहे. तर आज आपण घेणार आहोत तापी नदी प्रणाली. ठीक आहे, तर आपण डिटेलमध्ये पाहू. एवढं माझ्या ठीक आहे. तर प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो, आता उगम पाहू आपण. ठीक आहे, उगम तापी नदीचा उगम. तापी नदीचा विद्यार्थी मित्रांनो उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी आहे. पुढे उगम मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी महादेव डोंगराळा. ठीक आहे, हा तापीचा उगम. सेकंडला तापी बघूया आपण. तापीची टोटल लांबी विद्यार्थी मित्रांनो, टोटल लांबी हा MPSC ने प्रश्न विचारलेला आहे 724. टोटल लांबी किती आहे? 724. आणि फक्त महाराष्ट्रातील म्हणले तर 208 किलोमीटर. हा टोटल म्हणलं तर 724. हा त्याच्यावर प्रश्न ऑलरेडी एक आलेला आहे. तर बघा उगम आणि टोटल लांबी आणि रुंदी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी तापी नदी आहे ना ती 3 राज्यामध्ये स्थित आहे. तर बघा हिचा जो उगम आहे तो मध्य प्रदेशातून येते महाराष्ट्रातून गुजरातमध्ये अशा 3 राज्यामध्ये ही वाहते नदी. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर ठीक आहे, डिटेलमध्ये पाहू आपण. सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये ही आहे 282 किलोमीटर. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि 2 नंबरला आहे विद्यार्थी मित्रांनो 214 पुढे आहे गुजरातमध्ये. 3 नंबरला 208 आपल्या महाराष्ट्रामध्ये. अशी हिची लांबी आहे. कोणत्या राज्यामध्ये किती लांबी? तर बघा आपण उगम पाहिला, टोटल लांबी पहिली महाराष्ट्रातील पाहिली आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये वाहते ती पाहिली. तर एकदा आपण बघूया. उगम बैतूल जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी महादेव डोंगराळा. त्याच्याबद्दल दुसरं टोटल लांबी पाहिली 724. महाराष्ट्रातील लांबी पाहिली 208 किलोमीटर. आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ही वाहते? मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये. आणि गुजरातमधून सुरत या शहरापासून अरबी समुद्राला जाऊन ती मिळते. तर बघा मध्य प्रदेशमध्ये 282, महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर आणि गुजरातमध्ये 214 किलोमीटर. तर बघा हे अंडरस्टँडिंग. उगम माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण तापी नदी बघू विद्यार्थी मित्रांनो, ती कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? हा बघा महाराष्ट्राचा नकाशा. ठीक आहे, हा सह्याद्री पर्वत प्रमुख जैव विभाजक म्हणून ओळखला जातो. इथे आहे बघा सातपुडा, इथे आहे सातमाळा अजिंठा. ठीक आहे, इथे आहे नर्मदा आणि इथे आहे तापी. तर बघा तापी जी आहे सातपुडा आणि सातमाळा या 2 डोंगराच्या मध्यभागी तापी आहे. ठीक आहे, तर बघा तापीची आपण पाहिली. तर आता बघा याचे सुद्धा आपण ही तापी समुद्र सपाटीपासून किती उंचीवर तिचा उगम झालेला आहे? समुद्र सपाटीपासून किती उंचीवर तिचा उगम झालेला आहे? समुद्र सपाटीपासून किती उंचीवर तिचा उगम झालेला आहे? तर बघा
749 किलोमीटर उंचीवर 749 उंचीवर तिचा उगम झाला. ठीक आहे. तापी नदी कशी वाहते? ठीक आहे. तापी नदी महाराष्ट्रात पूर्व पश्चिम वाहते. कशी वाहते? पूर्व पश्चिम. पूर्वेकडून पश्चिमेकडे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी कोणती? तर तापी नदी. पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी तापी नदी. पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी. मोठी नदी. मोठी नदी कोणती? तर तापी. तापी. ठीक आहे. तिकडून सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो तरी झालं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तापी काय म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो तापी या नदीस खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. काय? खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. कशामुळे खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव हे तिन्ही जिल्हे खानदेशातले आहेत. तर या जिल्ह्यातून वाहणारी नदी म्हणजे तापी नदी. यामुळे ती खानदेश कन्या म्हणून ओळखली जाते. खानदेश कन्या म्हणून ती ओळखली जाते. आणि खसदरीतून वाहणारी नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते. खसदरीतून वाहणारी नदी. वाहणारी नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर एक खसदरीतून वाहणारी नदी का ओळखली जाते? खसदरीतून वाहणारी नदी हे बघा हे दोन लक्षात ठेवा कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. खसदरीतून वाहणारी ही एक तापी. तापी आणि नर्मदा व नर्मदा हे दोन नद्या आहेत. हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. खसदरीतून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती? कंबाईन. तर बघा आता आपण बहुत आपला परिचय झालेला आहे बऱ्यापैकी. तर बघा जलविभाजक आहे सह्याद्री. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तापी नदीचा उगम तापी नदी जेव्हा उगम पावल्यानंतर ती महाराष्ट्रात फक्त एका जिल्ह्यामध्ये येते. ती कोणता आहे? अमरावती. अमरावती जिल्ह्याच्या वायव्य विस्तारात निर्माण करते 49 किलोमीटरसाठी. किती? 49 वायव्य विस्तारात. अमरावती नदी. अमरावती नदी 49 किलोमीटरसाठी येते. किती? 49 किलोमीटरसाठी तापी नदी. आणि नंतर पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते. आणि नंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये येते. तर प्रथम मध्य प्रदेशमधून महाराष्ट्र, आफ्टरला पुन्हा मध्य प्रदेश आणि नंतर पुन्हा महाराष्ट्र अशी दोनदा महाराष्ट्रात येणारी नदी आहे. तर बघा प्रथम अमरावतीमध्ये अमरावती मध्ये 49 किलोमीटरसाठी येते. वायव्य विस्तारात येते. आफ्टरला पुन्हा मध्य प्रदेशमध्ये आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये जळगाव या जिल्ह्यामध्ये येते. कोणत्या? जळगाव या जिल्ह्यामध्ये बऱ्हाणपूर खिंडीतून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. रोहा या तालुक्यात. ठीक आहे. जळगाव मधून
जाते विद्यार्थी मित्रांनो धुळे, धुळेतून जाते विद्यार्थी मित्रांनो आपला नंदुरबार, नंदुरबार मधून गुजरात, गुजरात मधून सुरत या ठिकाणांकडे जाते विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर बघा प्रथमतः अमरावतीमध्ये वायुविस्तार निर्माण करते 49 किलोमीटरसाठी. त्याच्या आफ्टरला पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते आणि परत महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात बऱ्हाणपूर किल्ल्यापासून नंतर धुळेनंतर नंदुरबार, नंदुरबार नंतर गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी सुरत या ठिकाणी अरबी समुद्रात जाऊन मिळते. ठीक आहे. तर बघा तापीची जी सर्वात मोठी उपनदी आहे तिचं नाव आहे पूर्णा नदी. कोणती? पूर्णा. तर तापी नदीला तापी पूर्णा खोरे म्हणून सुद्धा ओळखले जाते. तापी पूर्णा खोरे म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग, इथे तापी, ठीक आहे, इथे गाविलगडचे डोंगर, ठीक आहे, इथे गाविलगडचे डोंगर आणि त्याच्या खाली कोणती? पूर्णा, ठीक आहे, गाविलगड. जर असा प्रश्न आला तापी आणि पूर्णा नदीला वेगळे करणारे डोंगर कोणते? तर गाविलगडचे डोंगर. ठीक आहे. आणि कोणता आहे? सातपुडा. ठीक आहे, अंडरस्टँड झालं. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तापी नदी ही महाराष्ट्रात प्रवेश करते दुसऱ्यांदा, त्यावेळेस जे ना सातपुडाच्या पायथ्याशी प्रवेश करते आणि सातपुडाच्या पायथ्याशी घळईतून वाहते, कारण की तिथे खसदरी होती. तिथे डायरेक्ट अशी भेगा खसदरीतून वाहते. तापी नदी त्याच्यामुळेच खसदरीतून वाहते. पायथ्याशी जे सातपुडा पर्वतरांग आहे त्याच्या पायथ्याशी संपूर्ण झीज होऊन जाते. आबडधोबड भाग बनतो. हा जो भाग आहे ना त्याला पायथ्याचा, हा संपूर्ण आबडधोबड भाग बनतो आणि ते ओडमस आणि शिलापद तयार होतात. ज्यावेळेस झीज बनते त्यावेळेस ओडमस आणि शिलापद हे तयार होतात. आणि बघा आता पूर्णा नदी सर्वात मोठी उपनदी असल्यामुळे हिला सुद्धा डिटेल मध्ये घ्यावं लागणार. पूर्णा नदीचा उगम आहे अमरावती जिल्ह्यात गाविलगडच्या टेकड्यावर. गाविलगडच्या टेकड्याचा उगम होतो. ठीक आहे. अमरावती नंतर ती जाती अकोला, अकोल्यानंतर बुलढाणा आणि बुलढाणा नंतर जळगाव. जळगाव मध्ये विद्यार्थी मित्रांनो चांददेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीचा संगम होतो. ठीक आहे. तापी आणि पूर्णा इकडे बघा उगम होतो अमरावती गाविलगड टेकड्यामध्ये, गाविलगड नंतर अकोला, बुलढाणा, जळगाव मध्ये चांददेव या ठिकाणी. ठीक आहे. पूर्णा बद्दल विद्यार्थी मित्रांनो तर बघा तापीच्या सर्वात मोठ्या 2 उपनद्या बघू, कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो.
तर बघा तापीच्या दोन सर्वात मोठ्या उपनद्या बघूया. तर गोदावरीच्या सर्वात मोठ्या दोन उपनद्या ह्या विचारल्या होत्या, त्यामुळे आपण इथं हे घेऊया. सर्वात मोठी पूर्णा ही 334 किलोमीटरची आणि 2 नंबरची आहे गिरणा. गिरणा विद्यार्थी मित्रांनो ही आहे 300 किलोमीटरची. किती? 300 किलोमीटर. 300 किलोमीटर. तापीच्या सर्वात मोठ्या दोन नद्या उपनद्या पूर्णा आणि गिरणा 300 किलोमीटर आणि 334 किलोमीटर. हे तुमचं पाठ आहे. तर बघूया आता आपण तापीच्या उपनद्या. जेवढं माझ्या लक्षात येईल तेवढं मी सांगतो.